भारतात कोणत्याही ठिकाणी हॉटेल, रेस्टॉरंट, बसस्थानक, रेल्वे स्टेशन येथे वॉशरूम वापरण्यासाठी कायदा केला आहे। असे असूनही जळगाव येथील बसस्थानकात मात्र महिला आणि पुरुषांकडून वॉशरूमसाठी 5 रुपये आकारण्यात येत आहे। बसस्थानकात प्रवाशांसाठी सुलभ शौचालयाची सुविधा जळगाव एसटी विभागाने केली आहे व स्वच्छता आणि देखभालीसाठी मक्तेदाराला ठेका दिला आहे। लघुशंकेसाठी मोफत सुविधा असूनही 5 रुपये घेतले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे। काही महिलांनी पैसे न दिल्यास मक्तेदाराचे कर्मचारी त्यांच्या मागे जाऊन पैशांची मागणी करतानाचे चित्र समोर आले आहे। बसस्थानकामध्ये जे शौचालय आहे त्याचा काय विषय आहे? त्याच्या संदर्भात आज एक महिला प्रवाशांकडून पैसे घेण्याची एक तक्रार आज आम्हाला प्राप्त झाली आहे। त्या अनुषंगाने आम्ही यापूर्वी देखील ते जे संबंधित चालक आहे शौचालयाचे त्यांना दंड केलेला आहे आणि आता परत त्यांची पुन्हा तक्रारी जे आहेत त्या वाढल्या आहेत, तर त्या अनुषंगाने आम्ही त्यांना परत एकदा दंड करून त्यांचा जो टेंडर आहे ते रद्द करण्याचा प्रस्ताव देखील मी आता ऑफिसला पाठवतो आहे। तर त्यांना असं अधिकृत सांगितलं आहे का आपण महिलांच्या मागे जाऊन किंवा महिलांशी सक्तीनं पैसे वसूल करायचे असं? नाही, तसं कोणीही सांगितलेलं नाही। तसं जर का त्यांनी केलं असेल तर ते संबंधित महिलेने तक्रार करावी, आम्ही त्याच्यावर कारवाई करणारच आहे।